बातमी आपण बघूयात। एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध दिसतोय आणि त्याच वेळेला दुसरीकडे जालना नांदेड समृद्धी महामार्ग जात असलेल्या परभणीमधल्या सेलू तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी सुद्धा याच महामार्गाला प्रचंड असा विरोध केलाय। महामार्गाच्या मूल्यांकनावरून जिल्हाधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांनी खडे बोल सुनावले। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज समृद्धी महामार्गाच्या विषयी जमीन मूल्यांकनाच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये सेलू तालुक्यामधील शेतकऱ्यांनी प्रचंड रौद्र रूप धारण केलं। 9 जून 2023चं मूल्यांकन बोगस असून ते मान्य नसल्याचा पवित्रा सुद्धा या शेतकऱ्यांनी घेतला। 4 ऑक्टोबर 2024च्या मूल्यांकनानुसार मोबदला द्या अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळेला शेतकऱ्यांचा आक्रमकपणा बघून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना बैठक सोडून उठून जावं लागलं। अनेक प्रक्रिया याच्यामध्ये घडल्या, खूप प्रक्रिया घडल्या, जवळपास 3 वर्ष संपून गेलेत आणि आज ही मीटिंग लावली। आज ह्या मीटिंगचा आपण अहवाल पाहिलेला आहे आणि या मीटिंग मध्ये ते काय सांगाले की हे नियम आहे ते नियम आहे आणि वॉर रूम हा नियम आहे का? माझे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे, देश कायद्यानं चालतो, घटनेनं चालतो तो का वॉर रूमनं चालतो? म्हणणं काय नेमकं? आमचं म्हणणं आहे, पहिलं जे मूल्यांकन केलंय संयुक्त मूल्यांकन, ते मूल्यांकन कायम करून शेतकऱ्याला माव्याचं द्या। तत्कालीन जिल्हाधिकारी अचल गोयल मॅडम होत्या, त्यांनी काय केलं, त्यांनी आणि संजयवर मॅडम तिथे एलए होत्या, म्हणजे एसडीएम होत्या, त्यांनी याचा पूर्ण प्रस्ताव इकडे पाठवला। परत प्रस्ताव पाठवल्याच्या नंतर ती बैठकच अतिशय फ्रॉड दाखवलेली, कारण मी माहितीच्या अधिकारामध्ये घेतलेलं आहे की 9/6/2023ला ही बैठक झालीच नाही। या 9/6 तारखेला 9/6/2023ला माननीय जिल्हाधिकारी हे सेलूमध्ये कार्यक्रमामध्ये होते आणि ती ओरिजिनल बैठक दाखवलेली आहे 15/6/2000। तुमचं म्हणणं काय? आज काय झालं इथं? आज कशासाठी बैठक होती? तुमचं म्हणणं काय होतं? आज आमचं म्हणणं आहे की सन्माननीय जिल्हाधिकारी अचल गोयल यांनी सगळं चुकीची माहिती शासनाला दिल्यामुळे आणि सध्याचे जिल्हाधिकारी हे पण शासनाचं तोंड चोपडेपणा करायला, तर हे खरी माहिती शासनाची फडणवीस साहेबाला हे द्यायलाच तयार नाहीत। यांचं स्वतःचं पितळ उघडं होऊ नये म्हणून शेतकऱ्यावर अन्याय करायलेत। आम्ही माहितीच्या आधाराखाली 25 कागद यांच्या डिपार्टमेंटची यांच्या सहीने उपलब्ध केलेत। तुमचं म्हणणं काय? किती दरांनी जमीन द्यायला पाहिजे? किती दरांनी घ्यायला पाहिजे? कमीत कमी 50 लाख रुपये एकर जमीन मिळायला पाहिजे भाव, तरच हे शेतकरी जमीन देणार आहेत, नसता देणार नाहीत। एकूणच बघायला गेलं तर सरकारनं जी काही जून महिन्यामध्ये 2023ला जी बैठक झाली होती मूल्यांकनाची, ती बैठकच फ्रॉड आहे असं म्हणून या ठिकाणी फेर मूल्यांकन शेतकऱ्यांच्या उपस्थित करावं, 50 लाख रुपये प्रति एकरी या जमिनीला भाव द्यावा, तेव्हाच ही जमिनी आम्ही या समृद्धी महामार्गाला देऊ असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। पुढची बातमी आहे भंडाऱ्यामधली, पण या बातमीचे पडसाद सबंध राज्यभर उमटू